नमस्कार, मी सतीश कुलकर्णी। उद्यापासून श्रावण मासाला प्रारंभ होत आहे। माझे गुरुवर्य आदरणीय सदानंद महाराज माझ्याकडे आले होते। आमच्या गप्पा गोष्टी झाल्या, खूप ज्ञान प्राप्त झालं, बऱ्याच गोष्टी समजल्या आणि या गोष्टी तुमच्यासारख्या सर्वसामान्य भक्तांच्या कानावर जाव्यात आणि आपल्या जीवनाला चांगली दिशा मिळावी म्हणून मी त्यांना विनंती केली की मला सांगितले ते ठीकच आहे, परंतु आपण सगळ्या भक्तांना सांगू। त्यातील काही भक्तांना जरी आपल्या जीवनाची दिशा मिळाली आणि पुढील वर्षभर त्यांनी आध्यात्मिक सेवा करून आपल्या कुटुंबाला सुख, शांती, समाधान, आनंद देण्याचा प्रयत्न केला किंवा स्वतः घेतला तर फार मोठं कार्य होण्यासारखं आहे। तर मी त्यांना विनंती करतो की श्रावण महिन्याचं महत्त्व काय, उपासना करायला पाहिजे आणि आपल्या जीवनात कसा आनंद प्राप्त करून घ्यायला पाहिजे। गुरुजी तेवढं आम्हाला सांगा तुम्ही। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। सर्व दत्त भक्तांना श्रावण मासाच्या हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी आमच्या दोघांतर्फे देतो। आणि दत्तभक्त बऱ्याच दत्तभक्तांना आता माहिती झालेलं आहे की हा श्रावण मास अनेक वर्षांनी आलेला आहे। अनेक वर्षांनी म्हटल्यानंतर या श्रावण मासामध्ये 5 सोमवार आलेले आहेत आणि अनंत कालानंतर असा योग आलेला आहे की श्रावण मास सोमवारीच सुरू होतो आणि समाप्तही देखील सोमवारीच होतो। अर्थात ह्या कालावधीमध्ये आपण ज्या उपासना करायच्या आहेत त्या उपासनेसाठी आत्तापर्यंत बऱ्याच वेळेला सतीशगिरींनी अनेक मार्गदर्शन केले लोकांना आणि लोकांनी त्याचं आचरण करून त्यांना त्याच्या बाबतीमध्ये काही चांगल्या अनुभवही त्यांना लोकांना आले। परंतु या ठिकाणी परत एकदा श्रावण मास आहे, दुर्मिळ असा योगायोग आहे आणि या ठिकाणी असं मुद्दाम सांगण्यासाठी मी थांबलो की मी गेली 40 वर्ष दत्तगुरू महाराजांची गाणगापूर क्षेत्रामध्ये सेवा करतोय। अर्थात माझ्या गुरूंच्या मार्गदर्शनानुसार मी सेवा करतो। त्याच पद्धतीनं गुरुचरित्राचं वाचन, सेवा हे देखील मी गाणगापूर क्षेत्रातच करतो। तर माझं असं लक्षात आलं की बरेच दत्तभक्त दत्त महाराजांची सेवा करतात। सेवा करत असताना ते अनंत प्रकारच्या मागण्या करतात आणि मागण्या केल्यानंतर त्यांना असं वाटतं की या मागण्या आपल्या त्वरित पूर्ण व्हाव्यात आणि जर समजा त्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर ताबडतोब त्या ठिकाणून हा देव सोडून दुसऱ्या देवाकडं, दुसऱ्या देवाकडून तिसऱ्या देवाकडं किंवा दत्ताची जी अनेक स्थानं त्या ठिकाणी लोक या ठिकाणी जातात आणि प्रत्येक ठिकाणी काही ना तरी सकाम भक्ती करतात। सकाम भक्ती जरूर असावी, परंतु सकाम भक्ती करताना माझं स्वतःचं असं मत आहे आणि सतीशरावांचं सुद्धा असं मत आहे वैयक्तिक की आपण परमेश्वराला एकदा साक्षीभूत म्हणून गृहीत धरावं। त्याचा फायदा असा आहे की एकदा स्वामींना आपण आपल्या बरोबर आहेत, श्रीपाद वल्लभ आपल्या बरोबर आहेत, श्री नरसिंह सरस्वती आपल्या बरोबर आहेत आणि ते आपल्या सर्व कर्म आपली ते पाहत आहेत। ही भूमिका ज्या वेळेला आपल्या मनाची होते त्यावेळेला आपल्याकडून कुठल्याही पद्धतीची जीवनामध्ये चूक होऊ शकत नाही। चूक होत नाही म्हटल्यानंतर त्या चुकांमधून जे निर्माण होणारे दुष्परिणाम आहेत त्यापासून देखील आपण वाचू शकतो। म्हणून सर्वधी साक्षीभूतम, दत्तगुरू हे सर्वधी साक्षीभूत आहेत। तुम्ही किती जरी कुठल्याही गोष्टी केल्या तरी परमेश्वर आपण म्हणतो की परमेश्वरापासून आपण लपून ठेवू शकत नाही। त्या पद्धतीनं आता हा अनेक वर्षानंतर आलेला श्रावण महिना तर अनेक भक्त सेवा करतात, त्याविषयी काही वेगळं असं मार्गदर्शन किंवा या ठिकाणी काही सल्ला मतलब करणार नाही, परंतु आमच्या दोघांतर्फे एक अशी कळकळीची आणि प्रामाणिक विनंती करू इच्छितो की ज्या वेळेला आपण परमेश्वराला साक्षीभूत ठेवतो त्याला एक चतुसूत्री आहे। त्यामध्ये असं आहे की आपल्या मनाची शांतता निर्माण करण्याचा प्रयत्न सर्व दत्तभक्तांनी करावा। शांतता निर्माण झाल्यानंतर आपल्या ठिकाणी संयम, अर्थात आम्ही असं आपण म्हणू शकत नाही की माणसाच्या ठिकाणी संयम नाही। अनेक प्रकारची घटना माणसांच्या हातून घडतात आणि त्याला कारण माणसाचा म्हणजे जी काही मनाचा स्वभाव, इतर जे काही क्रोध, इतर ज्या गोष्टी आहेत ते कारणीभूत असतात। त्यामुळे संयम हा महत्त्वाचा आहे। शांतता
शांतता प्रस्थापित झाल्यानंतर आपल्या ठिकाणी संयम प्राप्त होतो. संयम प्राप्त झाल्यानंतर आपल्या ठिकाणी एकाग्रता प्राप्त होण्यास सुरुवात होते. आणि ही एकाग्रता प्राप्त होल्या झाल्यानंतर आपल्या ठिकाणी आपल्या साधनेला सुरुवात होते. आता श्रावण महिना आहे. श्रावण महिन्यामध्ये हे जे काही एक महिनाभर आपल्याला दररोज एक सकाळी 1 तास, संध्याकाळी 1 तास असं जे काही वेळ मिळणार आहे, त्या वेळामध्ये अत्यंत प्रामाणिकपणे गुरु महाराजांनी सांगितले की माझ्या ठिकाणी तुम्ही दृढ भक्ती करा, निर्धार करा आणि अगदी पूर्णतः प्रामाणिकपणे म्हणजे अतिशय निर्मळ अंतःकरणाने माझी भक्ती तुम्ही ज्या वेळेला कराल त्यावेळेला मी तुम्हाला प्रत्यक्ष त्या गोष्टीचं फळ दिल्याशिवाय राहणार नाही. हे फक्त श्रावण महिन्यापुरतं नव्हे तर पुढं कायमस्वरूपी तुम्ही या गोष्टी करण्यासाठी त्याची बैठक असावी लागते. दत्त बघतो आणि या बैठकीचा प्रयत्न आपण या श्रावण महिन्याच्या सुरुवातीपासून करूया. श्रावणी सोमवारपासून रोज सकाळी जे भक्त लवकर उठतील, लवकर उठून स्नान संध्या आदी आपले जे काही सर्व विधी करून शुचिर्भूत अवस्थेमध्ये परमेश्वरासाठी एकाग्र होतील, शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतील आणि शांतता प्रस्थापित केल्यानंतर त्यांच्या साधनेला सुरुवात होईल, त्याला खऱ्या अर्थाने गुरु महाराजांचा आशीर्वाद त्यांना प्राप्त होईल. मी स्वतः देखील गाणगापूरमध्ये अनेक श्रावण मास त्या ठिकाणी मी भरपूर महाराजांची सेवा अशाच पद्धतीनं केली, जे माझ्या गुरूंनी मला सांगितलं की तुम्ही एकाग्र व्हायला पाहिजे. एकाग्र होण्यासाठी शांतता पाहिजे, जी शांतता इतर वेळेला असत नाही. अगदी फार थोडे भक्त भक्ती करताना की बा शांतता ठेवत नाही, कुठं टी व्ही चालू असतो, कुठं लोकांचे मोबाईल चालू असतात, त्याच्यातच त्यांनी देवापाशी जातात, तिथंच घंटावाल. हे प्रकार न करता एक बैठक सकाळच्या वेळी एक नामस्मरण होण्यासाठी मन एकाग्र, शांतता आणि श्री गुरूंना प्रत्यक्ष त्या ठिकाणी आपण आव्हान करून आपल्या मनात बोलवायचं आहे. कारण आपल्या हृदयामध्ये परमेश्वराचा वास आहे हे एकदा सिद्ध झालं. गुरु महाराज आपल्या सर्व कर्मांचं निरीक्षण करतायत हे ज्या वेळेला सर्व सिद्ध झालं त्यावेळेला आपण कुठलीही वाईट गोष्ट आपल्या हातून घडू देणार नाही, घडू शकणार नाही. हा त्याचा सर्वात मोठा फायदा आहे. मी जास्त काय वर्णन सल्ला असं करत नाही, परंतु बघा आपण हा श्रावण मास आपण करून बघा. आपण क्रोधावर विजय मिळवा, आपण संयमी राहा, आपलं जीवन आनंदी करण्यासाठी सकाळ संध्याकाळी एक 15-15 मिनिटाची बैठक करा. किती वेळ ठरल्या वेळेला आपण त्या ठिकाणी परमेश्वराला समोर मानून त्याच्या समोर प्रामाणिकपणे आपल्या सगळ्या गोष्टी करायच्या, अर्थात परमार्थ करायचा. सर्वांना दुःख आहे, सर्वांना कष्ट आहे. तुकाराम महाराजांनी म्हणलेलं देखील आहे त्यांच्या गाथेमध्ये की सुख पाहता जवा एवढे आणि दुःख पर्वता एवढे. मनुष्याचं जीवन आहे, जीवनामध्ये कर्मभोग आहेत, आलेल्या भोगाला सामोरं जाणं हे आपलं कर्तव्य आहे. परंतु गुरुकृपा ज्या वेळेला आपल्यावर होण्यासाठी आपण ज्यावेळेला गुरुकृपा आपल्यावर होते त्याला परमेश्वर आपल्याला काय करतो तर आपल्याला काय पटापटा सगळी कामं करून तुम्ही जे म्हणाल ते प्रत्यक्ष तुम्हाला असं नाही आहे. तुमच्या ठिकाणी सर्व विवेकबुद्धी निर्माण होणे, तुमच्या ठाई आत्मनिरीक्षण होणे, आत्मज्ञानाला सुरुवात होणे, या महत्त्वाच्या गोष्टी या श्रावण महिन्यापासून सर्व भक्तांनी कराव्यात असं आमच्या दोघांतर्फे मी विनंती करतो. दुसरी गोष्ट अशी आहे की एकदा आत्मज्ञान झाल्यानंतर परमेश्वराने आपल्याला सांगितले गुरु महाराजांनी की कलियुगी अधर्म वृद्धी पावले म्हणून श्री गुरु गुप्त झाले. महाराज गुप्त झालेले आहेत. महाराज जगातून कुठंतरी गेले असं नाही. आणि सर्वात ठाई पिठापूरला, अक्कलकोटला, गाणगापूरला महाराज सर्व ठिकाणी, वाडीला, औदुंबरला दत्तस्थानं जेवढे त्या ठिकाणी ज्या ठिकाणी दत्तभक्त सेवा करतात त्या सर्व ठिकाणी महाराज आहेत. आणि प्रत्यक्ष मी तर असं म्हणेन की आपल्या हृदयामध्ये आपण एकदा दत्तगुरु महाराजांना बसवल्यानंतर आपल्या घरी देखील दत्तगुरु महाराज आहेत. फक्त प्रामाणिकपणे अथक प्रयत्नाने बैठक करून नामस्मरणाने आणि आपल्या हातून कुठल्याही पद्धतीनं चुकीची कर्म घडू देऊ नये म्हणून महाराजांना या श्रावण महिन्याचं सांगून की वैचारिक पातळीवर देखील खूप लोक अप्रत्यक्षरित्या मत्सर करत असतात.
आता ह्या गोष्टी कोणी कबूल करत नसतं, परंतु या गुप्त असतात, ते काही बोलू शकत नाही, कोणाच्या मनातलं आपण ओळखू शकत नाही. लोक लोभी आहेत, मत्सरी आहेत आणि भक्ती करताना परमेश्वराच्या दरबारामध्ये ह्याचं हे होऊ नये, त्याचं ते होऊ दे, त्याचं ते होऊ दे असं जर मागितलं तर गुरु महाराजांना या गोष्टी आवडत नाहीत. आजपर्यंत कोण जे करत असतील त्यांनी या श्रावण मासानिमित्त आपल्या ठिकाणी शुद्ध आचरणाचा प्रयत्न करावा, बैठक करावी. आणि ह्यापूर्वी सतीशरावांनी भरपूर या ठिकाणी सांगितले की चांगले विचार आचरणात आणा. स्वामींच्या माध्यमातून आज गेली 50 वर्ष लोकांपर्यंतचे प्रबोधन झाले. त्याच्यात बऱ्याच लोकांनी त्या ठिकाणी त्याचे अनुभव घेतले की त्यांनी सांगितलेल्या मार्गदर्शनानंतर चांगले अनुभव आले. श्रावण महिन्यानंतर आपण या गोष्टी सुरू या श्रावणात आपण सुरू करा. जे म्हणतात नाही का, कल करे सो आज, आज करे सो अब्बी. यू स्टार्ट इमिजिएटली फ्रॉम टुमॉरो. आणि असं की बा आपल्यासाठी परमेश्वर आपल्याकडे बघतो आहे, आपली चिंता करतो आहे, आपली काळजी वाहतोय. या सर्व गोष्टीवर दृढ विश्वासम फलदायकम. जास्त काही मार्गदर्शन नाही. या ठिकाणी 2 शब्द भक्त मंडळींना सांगावे आणि परत एकदा श्रावण महिन्यातून उपासनेने गुरु महाराजांची कृपा प्राप्त करून घ्यावी एवढीच दत्तगुरूंच्या चरणी नम्र प्रार्थना करून 2 शब्द आमचे दत्तगुरूंच्या चरणी अर्पण करतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.